राज ठाकरेंनी यंदा भाषणांचा कितीपैकी पाडू द्या, येणार तर ठाकरेच. मशालेच्या उद्धव ठाकरेंच्या बाजूने असणार हे मुंबईचं वातावरण. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आटोपल्यानंतर 5व्या टप्प्यामुळे राज्याची निवडणूक मुंबईकडे शिफ्ट झाले. शिवसेनेचं, ठाकरेंचं जे आतापर्यंतचं राजकारण जिवंत आहे ते मुंबईच्या जीवावर. पण आता शिवसेनेची 2 शकलं झाल्यामुळे मुंबईतून जास्तीत जास्त खासदार जो दिल्लीत पाठवणार त्याची शिवसेना, असं साधं सोपं गणित असल्यामुळे ठाकरे आणि शिंदे यांच्यासाठी परवा पार पडणारी निवडणूक ही जीवापेक्षाही जास्त महत्त्वाची आहे. मुंबईतल्या एकूण 10 जागांपैकी बहुतांश ठिकाणी थेट ठाकरे विरुद्ध शिंदे अशा लढती होणार आहेत. पण शिवसेना फोडण्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट म्हणून सहानुभूतीची लाट ठाकरेंच्याच बाजूने जास्त दिसते. 4 टप्प्यात ही वारं हे महाविकास आघाडीच्या बाजूने काही प्रमाणात झुकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता हाच डॅमेज रोखण्यासाठी महायुतीनं फ्रंटला केलं ते राज ठाकरेंना. राज ठाकरेंनी मुंबईत शिंदेंच्या उमेदवारांसाठी जीव तोडून भाषणं केली. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला टार्गेट करत शिंदेंच्या शिवसेनेसाठी नरेटिव्ह सेट केलं. मात्र कालच्या महायुतीच्या शिवाजी पार्कवरील विराट सभेतून राज ठाकरेंनी केलेल्या एका भाषणामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सुपडा साफ होणार की काय अशी चर्चा आहे. मुंबईतून मशाल विझवण्यासाठी राज ठाकरेंनी जाहीर सभेतून केलेल्या 6 मागण्यांमुळे मतदान फिरणार असं दिसतंय. राज ठाकरेंमुळे शिवसेनेची मशाल मुंबईत कशी धोक्यात आले, त्यासाठी त्यांनी 6 मागण्याचं पॉलिटिक्स कसं खेळलंय तेच पाहूया आजच्या व्हिडिओमधून. हॅलो, मी ओमकार. हॅलो महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण, जर तुम्ही अजूनही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. तर महाराष्ट्रातील मुंबईत पार पडणाऱ्या 5व्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा आज थंडवल्या. महाविकास आघाडीकडून BKCवर तर महायुतीकडून शिवाजी पार्कवर विराट सभा झाल्या. त्यात महायुतीच्या सभेसाठी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणातून आघाडीवर जोरदार प्रहार केला. मात्र नेहमीप्रमाणे भाषणाची छाप सोडली ती राज ठाकरे यांनीच. राज ठाकरे यांनी आपल्या अगदी आटोपशीर भाषणात मुंबईकरांची मनं जिंकत 6 मागण्या केल्या. ठाकरेंच्या या भाषणामुळे मुंबईत मशाल विझते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. राज ठाकरेंच्या भाषणाची सुरुवातच झाली ती जवाहरलाल नेहरू यांच्या नावानं. जवाहरलाल नेहरू नंतर भारताचे 3ऱ्यांदा पंतप्रधान होणारे नरेंद्र मोदी असा उल्लेख करत त्यांनी त्यांचा गौरव देखील केला. मोदी सरकारनं राम मंदिर, कलम 370, ट्रिपल तलाक यांसारख्या घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा पाडा वाचत मोदी सरकारचं कौतुक देखील केलं. पण यापुढे त्यांनी येत 5 वर्षासाठी मोदींकडे 6 मागण्या करत मोठं वोटिंग आपल्या बाजूने खेचून आणलंय. मोदींकडे राज ठाकरेंनी केलेली पहिली मागणी म्हणजे मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा. अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा यासाठी राज्य सरकारचा लढा सुरू आहे. मात्र मराठीला अजूनही अभिजात दर्जा देण्यात आलेला नाहीये. हा दर्जा मिळाला तर मराठीच्या संवर्धन आणि विकासासाठी मोठं आर्थिक पाठबळ केंद्र सरकारकडून मिळू शकतं. त्यामुळे ही पहिली मागणी करून मुंबईतील मराठीविषयी अभिमान बाळगणाऱ्या मतदारांना आपल्याकडे खेचून येण्याचा प्रयत्न राज ठाकरेंनी केला. हीच लाईन पुढे करत राज ठाकरेंनी केलेली दुसरी मागणी म्हणजे मराठा साम्राज्याचा इतिहास शालेय शिक्षणात घेण्यात यावा. देशाच्या इतिहासात मराठा साम्राज्याच्या इतिहासाचं स्वतःचं एक असं स्वतंत्र अस्तित्व आहे. मात्र त्याचा राज्यातील पाठ्यक्रम वगळता फारसा कुठे उल्लेख नाहीये. त्यामुळे केंद्र सरकारकडून सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये मराठा साम्राज्याच्या इतिहासाची आवश्यक नोंद घेण्यात यावी अशी मागणी राज ठाकरेंनी पंतप्रधानांकडे केली. तसं पाहायला गेलं तर भाजप हा मुंबईत उत्तर भारतीयांसाठी आणि अमराठी लोकांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आपसुकच मराठी लोकांची मतं ही परंपरेनुसार शिवसेनेला मिळत गेली. पण शिंदे सेना भाजपसोबत असल्यानं ही वोट बँक ठाकरेंच्या पाठीशी राहू शकते. आता हाच गॅप ओळखून राज ठाकरेंनी मराठी लोकांच्या भावनिकतेला साथ घालत शिंदेंना त्याचा जास्तीत जास्त कसा फायदा होईल याचा प्रयत्न सुरू केलाय. तिसरी मागणी म्हणजे गडकिल्ल्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची समिती. अरबी समुद्रात होणाऱ्या भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची घोषणा करूनही अजूनही ते काम रेंगाळलेलं आहे. त्यापेक्षा महाराजांच्या गडकिल्ल्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची समिती स्थापन करण्याची मागणी करून त्यांनी तरुण शिवप्रेमी गटाला आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायला भाग पाडले. चौथी मागणी म्हणजे ती मुंबई गोवा महामार्गाची. मुंबई गोवा महामार्गाच्या दुरुस्तीचं काम अजूनही सुरूच आहे. मुंबईत असणारा कोकणकर हा मुंबईच्या राजकारणातील किती निर्णायक फॅक्टर आहे याची कल्पना आपल्याला आहेच. अर्ध्याहून जास्त कोकणकर हे मुंबईत वसलेत. त्यांचा हाच वोट शेअरिंग पर्सेंट लक्षात घेऊन राज ठाकरेंनी ही मागणी केली. विशेष करून कोकण हा शिवसेनेचा आणि ठाकरेंचा बालेकिल्ला समजला जातो. यावरून मशालीची मतं फोडण्यासाठी राज ठाकरेंनी किती मायन्यूट विचार केलाय याचा आपण अंदाज लावू शकतो. 5वी मागणी ती हिंदुत्वाचं राजकारण आणखीन प्रखर करण्याचं. एकनाथ शिंदे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून महायुतीत सामील झाले. हिंदुत्वाच्या राजकारणाची लाईन मोठी करत भाजप आणि शिंदेंनी महायुती सरकार चालवलंय. यालाच निवडणुकीच्या तोंडावर आणखीन हवा देत राज ठाकरेंनी धार्मिक ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केलाय. राज ठाकरे म्हणाले,
ओवेसींसारख्या औलादेत त्यांच्या अड्ड्यांवर सैन्य घुसून एकदाचा देश सुरक्षित करा अशी मागणी करून मुंबईतून प्रखर हिंदुत्वाला निवडणुकीच्या 2 दिवस आधीच धार आणले. त्यामुळे हिंदू वोट बँक या धार्मिक आव्हानाला साथ घालत शिंदेंच्या धनुष्यबाणाचे हात बळकट करणार का, हे देखील पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. 6वी आणि शेवटची मागणी ती म्हणजे संविधानाला धक्का न लावण्याची. अब की बार 400 पार असं लोकसभेसाठी भाजपनं कॅम्पेन रन केल्यापासून अगदी काही दिवसातच विरोधकांनी त्यावर जोरदार हल्ला चढवला. भाजपची ही घोषणा संविधान बदलण्यासाठी आहे असं नरेटिव्ह विरोधकांनी सेट केलं. हाच प्रचारातील आपला मुख्य मुद्दा बनवला. पहिल्या 4 टप्प्यात त्याचा मोठा लॉस भाजपला बसल्याचं बोललं गेलं. यानंतर हेच नरेटिव्ह पुसण्यासाठी मोदींना वारंवार आपल्या जाहीर भाषणातून देशाचं संविधान कुणीही बदलू शकत नाही हे जाहीररित्या सांगावं लागलं. याचाच इम्पॅक्ट शिंदेंवर पडू नये यासाठी राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमधून डॅमेज कंट्रोलचं काम केलं. थोडक्यात काय, हिंदुत्वाचा मुद्दा, मराठा मतं, कोकणचे मतदार आणि तरुणांची ठाकरेंच्या बाजूने असणारी ही गेम चेंजर आणि सहानुभूतीची मतं शिंदेंकडे वळती करण्यासाठी राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून पुरेपूर प्रयत्न केलाय. आता फक्त या वातावरणाचा फायदा मतांमध्ये कन्वर्ट होतो का हे येत्या 20 तारखेला समजेल. राज ठाकरेंनी शिंदे गटासाठी सुरू असणाऱ्या या झंझावाती प्रचारामुळे उद्धव ठाकरेंची मशाल मुंबईतून विझेल असं तुम्हाला वाटतं का, की महायुतीच्या आणि राज ठाकरेंच्या या प्रयत्नांचा फुगा फुटून जाईल? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.